करम जिसे पुकारे वो पहुँचे गंगा किनारे। मन पावन हो गंगा में डूबे नहाए। हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? मी वृषाली तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज उज्जैन नगरीमधला हा आमचा तिसरा दिवस आणि आम्ही निघालोय क्षिप्रा नदीकाठी असलेल्या प्रसिद्ध रामघाट इथे भेट देण्यासाठी। झालरिया मठ जिथे रामकथा चालू आहे ती या रामघाटापासून अगदी जवळच आहे, परंतु हरसिद्धी माता मंदिराजवळून रामघाटाकडे जाण्यासाठी प्रमुख रस्ता आहे। आम्ही आज त्या रस्त्याने जातोय। क्षिप्रा नदी ही भारतातील काही प्रमुख नद्यांपैकी एक आहे, जिथे दर 12 वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते। या उज्जैन नगरीमध्ये क्षिप्रा नदीकाठी तसे तर अनेक घाट आहेत, परंतु रामघाट सगळ्यात जुना आणि पवित्र घाट असल्याचे मानले जाते। कुंभमेळ्याच्या काळात इथे रामघाटावरती स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे। रामघाटावरती जागोजागी तुम्हाला अशी जुनी छोटी मोठी मंदिरं बघायला मिळतील, ज्यामुळे या घाटाची शोभा आणखीनच वाढते। यापैकी इथे असलेले हे अतिप्राचीन श्री धर्मराज चित्रगुप्त मंदिर सगळ्यात महत्त्वाचे आहे। असे म्हणतात की राजा दशरथाच्या मृत्यूनंतर प्रभू श्रीरामांनी येथेच तर्पण केले होते। पितृदोष, ग्रहदोष यांवर उपाय म्हणून येथे अनेक भक्त पूजन करतात। बाबा महाकालची पालखी म्हणजे शाही सवारी जेव्हा निघते तेव्हा ती याच रामघाटावर येते। क्षिप्रा नदीच्या पाण्याने महाकालेश्वरचा अभिषेक होतो आणि त्यानंतर ही पालखी पुढे जाते। तुम्हाला माहिती आहे का, क्षिप्रा नदीचा उगम श्री भगवान विष्णूंच्या रक्तातून झालेला आहे असे सांगितले जाते। बाबा महाकालेश्वरला एकदा खूप भूक लागलेली असते आणि ते भिक्षा मागायचे ठरवतात। खूप दिवस जेव्हा त्यांना कुठूनही भिक्षा मिळत नाही तेव्हा ते श्री भगवान विष्णूंकडे भिक्षा मागतात। विष्णूजी यावर त्यांना आपली तर्जनी दाखवतात। महादेवाचा राग अनावर होतो आणि ते त्रिशूळाने ही तर्जनी भेदतात आणि तेथून रक्त प्रवाहित होते। विष्णू भगवानचे रक्त जेव्हा खाली सांडू लागते त्यातूनच क्षिप्रा नदीचा उगम झाला असे म्हणतात। करुण कहानी एक है चंदन एक है पानी। राम सिया राम जय जय राम। 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 उज्जैनमध्ये असताना आम्ही अनेक वेळा या पवित्र रामघाटाला भेट दिली। तसेच क्षिप्रा नदीची ही संध्या आरती देखील अटेंड केली। मी पहिल्यांदाच ही आरती अटेंड केली। माझा अनुभव मी शब्दात मांडू शकत नाही। इथल्या वातावरणाने मन भारावून गेले होते। उज्जैनमध्ये आल्यावरती या रामघाटाला भेट द्यायला विसरू नका आणि या आरतीचा अभूतपूर्व अनुभव नक्की घ्या। मन पावन हो गंगा में डूबे नहाए। मन रावण जो लहरों में तूने बहाए। जो चला गया वो लौट के फिर ना आए।
तेरा कर्म ही है जो संग तेरे ही जाए। मन पावन हो गंगा में डूबे नहाए, मन रावण जो लहरों में तूने बहाए। मन पावन हो गंगा में डूबे नहाए, मन रावण जो लहरों में तूने। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हो, माझे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया उज्जैन सिरीजमधल्या अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय. जय महाकाल, जय श्रीराम.